चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित एक खटल्याची सोमवारी म्हणजे 12 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. लाईव्ह लॉनुसार सर्वोच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत होते, ज्यात म्हटले होते की फोनवर मुलांशी संबंधित पोर्न व्हिडिओ पाहणे व डाउनलोड करणे गुन्हा ठरणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी SM स्वागत करतो सर्वांचं द मराठी व्ह्यू मध्ये. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला समजून घेऊयात की पोर्न व्हिडिओ बद्दल काय सरकारने नवीन कायदा आणलेला आहे. केरळ उच्च न्यायालयाने 13 सप्टेंबर 2023 रोजी एका खटल्याची सुनावणी करताना म्हटले होते की जर एखादी व्यक्ती खासगीत असलेले फोटो किंवा व्हिडिओ पाहत असेल तर तो गुन्हा नाही, परंतु जर तो दुसऱ्याला दाखवत असेल तर ते बेकायदेशीर ठरेल. पोर्न व्हिडिओ किंवा फोटोज पाहणे गुन्हा नाही, पण दुसऱ्याला दावणे एक गुन्हा ठरेल. त्या आधारे आधी केरळ उच्च न्यायालयात आणि नंतर मद्रास उच्च न्यायालयात एक आरोपीची निर्देश मुक्तता झाल्यानंतर एक स्वयंसेवी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावरील निकाल तत्पुरुष रोखून ठेवला आहे. केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PV कुन्नीकृष्णन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती कुन्नीकृष्णन म्हटले होते की पोर्नोग्राफी शतकानुशतके प्रचलित आहे. आज डिजिटल युगात ते सहज उपलब्ध आहे. लहान मुले व यंग लोकांच्या बोटावरती ते उपलब्ध आहे. प्रश्न असा आहे की जर कोणी इतरांना न दाखवता आपल्या खासगी वेळेत पाहत असेल तर तो गुन्हा आहे की नाही. न्यायालयाचा विचार केला तर तो गुन्ह्याच्या श्रेणीत आणता येणार नाही, कारण ती व्यक्तीची वैयक्तिक निवड असू शकते. यात हस्तक्षेप करणे म्हणजे त्याच्या प्रायव्हसीमध्ये घुसखोरी ठरेल, असं न्यायालयाचं म्हणणे होतं. 3 मुद्द्यांवर आपण समजून घेऊया पोर्न व्हिडिओ पाहण्याबाबत आपल्या देशात काय कायदे आहेत. 1. भारतात ऑनलाईन पोर्न पाहणे बेकायदेशीर नाही, परंतु माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार व्हिडिओ तयार करणे, प्रकाशित करणे आणि प्रसारित करणे हे बंधनकारक आहे. म्हणजे व्हिडिओ बघितले तर त्यात काही गुन्हा नाही, परंतु जर ते बनवले व प्रसारित केले तर ते 2000च्या कायद्यानुसार ते गुन्हा आहे. असे जर गुन्हा केला तर 67 आणि 67A नुसार गुन्हे करणाऱ्यांना 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांची दंडाची तरतूद यामध्ये आहे. याशिवाय संबंधित गुन्हे रोखण्यासाठी IPC सेक्शन 292, 293, 500, 506 मध्ये कायदेशीर तरतूद करण्यात आलेले आहेत. चाइल्ड पोर्नोग्राफीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. जर तुम्ही असं जर कृत्य केलं ते बघितलं एक गुन्हा नाही, परंतु जर दुसऱ्याला ते तयार केलं किंवा ते प्रसारित केलं तर तुमच्यावरती पॉक्सोच्या अंतर्गत एवढे कायदे लावले जातील व तुम्हाला 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास व 5 लाख रुपयांची दंड द्यावा लागेल. तर बनवणे हा गुन्हा आहे, पण बघणे असा गुन्हा नाही. तर याचा अर्थ नाही की बघण्याने जो ड्रग्ज घेतल्याने जो आपल्या शरीरात आजार होतो तसाच आजार जास्त बघल्याने आपल्या मेंदूवरती होतो, याचे पण तुम्ही ध्यान ठेवलं पाहिजे. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.